नमस्कार विद्यार्थी मित्र. कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण बी ए प्रथम वर्ष पेपर दुसरा भारताचा इतिहास 648 ते 1526 सेमिस्टर पहिले या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 1 साधने आणि या साधनामधील वाङ्मयीन साधने या वाङ्मयीन साधनाची माहिती म्हणजे ब नंबरचा पॉईंट याबद्दलची माहिती सुरुवात केली होती. त्यामध्ये वाङ्मयीन साधने म्हणजे काय याबद्दलची माहिती पाहिली आणि या वाङ्मयीन साधनाची माहिती पाहत असताना दोन बाबी किंवा दोन पॉईंट आपण पूर्णपणे विश्लेषण पाहिलं. त्यामध्ये फारसी भाषेतील साधने नंबर 1, नंबर 2 ज्या काही धार्मिक वाङ्मय या धार्मिक वाङ्मय या दुसऱ्या पॉईंटची माहिती पाहिली. आज आपण नंबर 3चा पॉईंट जो वाङ्मयीन साधनामधला महत्त्वपूर्ण भाग म्हणजे संस्कृत भाषेतील साधने याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर भारतामध्ये जी संस्कृत भाषा ही प्राचीन भाषा म्हणून ओळखली जाते आणि या भाषेमध्ये उपलब्ध झालेली जी साधने होती या साधनाच्या आधारे तो कालखंड किंवा त्या काळामध्ये घडलेल्या विविध घटना घडामोडी त्याचबरोबर त्या कालखंडामध्ये जे काही धार्मिक बाबी संदर्भात असणारे ग्रंथ जे ग्रंथ तो कालखंड जो मध्ययुगीन कालखंड म्हणजे 648 पासून 1526 पर्यंतच्या कालखंडाची माहिती करून देण्यास मदत करतो. आता या संस्कृत भाषेचा विचार करता जे काही विविध ग्रंथ निर्मिती झाली या ग्रंथाच्या आधारे विविध प्रांत असतील विविध भाग असेल त्या भागाची माहिती ही त्या ग्रंथाच्या आधारे मिळण्यास मदत होते. आता या संस्कृत भाषेतले ग्रंथ कोणते होते त्या ग्रंथाची माहिती पाहणं आवश्यक आहे. तर सर्वप्रथम या संस्कृत भाषेचा ग्रंथाची माहिती पाहत असताना संस्कृत भाषेतील ग्रंथ हे नंबर 1चा जयदेव नावाच्या एका लेखकाने गीत गोविंद नावाचा एक काव्य स्वरूपात ग्रंथ मांडला. त्यानंतर कलहन नावाच्या व्यक्तीने राजत रंगिनी नावाचा ग्रंथ मांडला. तो काश्मीरचा इतिहास म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि तो इतिहास म्हणजेच इसवी सन 1148 पर्यंत जो मांडला गेलेला कालखंड किंवा त्या कालखंडामध्ये असणाऱ्या बाबीचं वर्णन या ग्रंथामध्ये आढळून येतं. त्याचबरोबर नंबर 3चा ग्रंथ म्हणजेच राजा जोनाक्रत नावाच्या व्यक्तीने सुद्धा राजत रंगिनी नावाचा ग्रंथ मांडला. पण हा ग्रंथ मांडताना इसवी सन 1448 नंतर म्हणजेच जयदेवच्या नंतर मांडलेला हा ग्रंथ त्याचं नाव सुद्धा रजत रंगिनीच आहे. पण या ग्रंथाचं जे काही कालखंड या कालखंडाचा विचार करता इसवी सन 1449 ते 1459 पर्यंत जो कालखंड होता त्या कालखंडाची माहिती त्यांनी मांडली. त्याच्यानंतर पुढचा एक व्यक्ती म्हणजे जो व्यक्ती श्रीवराक्रत नावाचा एक व्यक्ती होता श्रीवराक्रत आणि त्यांनी जैनत रंगिनी नावाचा ग्रंथ लिहिला जैनत रंगिनी आणि इसवी सन 1459 ते 1486 पर्यंत त्यांनी या ग्रंथात मांडणी केली आहे कालखंडाची. त्याच्यानंतर प्रजाभट्ट व शुक्रवक्रत नावाच्या व्यक्तींनी रजत रंगिनी नावाचा ग्रंथ जो इसवी सन 1596 पर्यंत मांडणी केली. म्हणजे जे ग्रंथ रजत रंगिनी नावाच्या ग्रंथाची जे कालखंड विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या कालखंडाचा सविस्तर असं वर्णन आढळून येतं. म्हणजेच काश्मीरचा भाग असेल किंवा भारतातले विविध भाग असतील या सर्व भागाची माहिती तत्कालीन स्थितीमध्ये या ग्रंथाच्या आधारे आढळून येते. त्याचबरोबर जिमुत वाहन नावाचा एक व्यक्ती होता किंवा लेखक होता. त्या लेखकाने दायभाग नावाचा जो काही ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ लिहिण्याचं कारण म्हणजे न्याय व्यवस्थेवर आधारित हा ग्रंथ लिहिला गेला. त्याचबरोबर विज्ञानेश्वर नावाच्या व्यक्तीने मिताक्षरा नावाचा ग्रंथ लिहिला. ते न्यायवरच समाविष्ट आहे किंवा न्याय भागावर लिहिला गेला. त्याच्यानंतर रामानुज नावाच्या ज्या का लेखकाने लिहिलेला ग्रंथ म्हणजे ब्रह्मसूत्रावरील टीका म्हणजे धार्मिक बाबीशी निगडीत असणारा हा ग्रंथ
आणि त्यांनी तत्वज्ञान मांडलं गेलं, जे काही वैदिक धर्माच्या तत्वज्ञानाशी आधारित ब्रह्मसूत्रावरील जी काही टीका मांडली. त्याच्यानंतर पार्थसारथी मिश्र नावाच्या व्यक्तीने शास्त्रदीपिका नावाचा ग्रंथ लिहिला, तो सुद्धा तत्वज्ञानावर आधारित आहे. त्याच्यानंतर भास्कराचार्य यांनी सुद्धा हा ग्रंथ, या लेखकाने ग्रंथ मांडला, त्यांना शास्त्रदीपिकाच म्हणून ओळखलं जातं. त्यांनी सुद्धा तत्वज्ञान या आधारावरच ग्रंथ मांडला. आणि माधवाचार्य यांनी ग्रंथ मांडला, त्याचं नाव वेदावर भाष्य, तत्वज्ञान मांडलं. जे वेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद या वेदावर केलेलं भाष्य हे तत्कालीन स्थितीमध्ये संस्कृत भाषेतल्या या पंडितांनी किंवा लेखकांनी मांडलेलं न्यायविषयक असेल, तत्वज्ञान असेल, त्याचबरोबर विविध भागाचा इतिहास असेल, काव्यस्वरूपात मांडणी असेल, या आधारे जो भारताचा इतिहास मांडण्याचं काम केलं. आता हे संस्कृत भाषेतले जे सापडलेले किंवा निर्मिती झालेले उपलब्ध साहित्य आणि या साहित्याच्या आधारे तत्कालीन स्थितीमधल्या विविध ग्रंथाच्या आधारे इतिहास तर स्पष्ट होतोच, पण धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा विविधांगी बाबी, समाजाची स्थिती कशा पद्धतीची होती, विविध धर्म कसे होते, धर्माशी निगडीत असणाऱ्या बाबी, त्याचं असणारे तत्वज्ञान आणि धर्मातल्या महत्त्वपूर्ण बाबी, ज्या काही महत्त्वपूर्ण बाबी ज्यामध्ये ईश्वर भक्ती असेल किंवा जे काही ईश्वर प्राप्तीचा मार्ग असेल, वेगवेगळे तत्वज्ञान मांडण्याचं काम केलं. आणि या माध्यमातूनच विविध जे काही वैदिक धर्मामध्ये वेगवेगळे तत्वज्ञान किंवा वेगवेगळे मार्ग निर्माण होण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे जी संस्कृत भाषा किंवा संस्कृत भाषेतल्या साधनामुळे जो भारताचा इतिहास स्पष्टपणे पुढे मांडण्याचं काम या साधनाच्या आधारे झालं. म्हणून संस्कृत भाषेतील साधनं हे महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखले जातात. हे झालं नंबर 3चं जे काही वाङ्मयीन साधन. नंबर 4 आहे विविध भाषेतील साहित्य. आता विविध भाषेतील साहित्याचा विचार करता जी विविध भाषा होत्या भारतामध्ये, आजच्या स्थितीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्याच्यामध्ये मराठी असेल, बंगाली असेल, त्याच्यानंतर गुजराती असेल किंवा तेलुगू असेल, कन्नड असेल, वेगवेगळ्या ज्या भाषा बोलल्या जातात, या भाषेच्या आधारे म्हणजे त्या काळामध्ये प्रांतीय शासन व्यवस्था असल्यामुळे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी भाषा बोलली जात होती. आणि या भाषेच्या आधारे म्हणजे त्या कालखंडामध्ये जो शासक होता त्या शासकाची माहिती त्याच भाषेमध्ये, त्यांच्या मातृभाषेमध्ये मांडण्याचं काम झालं. त्यामुळे जी विविध भाषेतील साहित्य ही वेगवेगळ्या भागाची म्हणजेच वेगवेगळ्या प्रांताची माहिती मिळवून देण्यासाठी मदत करतात. आता विचार करता मराठी भाषेचा विचार करता, मराठी भाषेत माधवाचार्य ज्यांनी वेदावर भाष्य केलं, आणि हे वेदावर भाष्य म्हणजे एक मराठी भाषेतलं तत्वज्ञान किंवा संस्कृत या भाषेमध्ये मांडलं गेलेलं तत्वज्ञान त्यांनी मांडलं. त्याचबरोबर माधवाचार्य असतील, हेमचंद्र, सायनाचार्य, भास्कराचार्य यांनी मराठी आणि संस्कृत या दोनही भाषेमधलं लिखाण करण्याचं काम केलं. आणि त्यामुळे न्यायव्यवस्था असेल, तत्वज्ञान असेल किंवा जे काही वैदिक धर्मावर जे भाष्य असेल हे मांडण्याचं काम केलं. म्हणजेच मराठी आणि संस्कृत भाषेचं मूळ स्वरूप हे जे काही या लेखकाच्या माध्यमातून समजण्यास प्रारंभ झाला. म्हणजे मराठी असेल किंवा संस्कृत भाषा ही एक महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ठरली जाऊ लागली. पुढे जी काही पंजाबी भाषा असेल, या पंजाबी भाषेमध्ये पंजाबमधला प्रांत आणि यामध्ये जे काही गुरु ग्रंथ साहेब यांच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या 10 गुरुची माहिती, गुरु नानकापासून ते गुरु गोविंद सिंहापर्यंतच्या विविध जे काही धार्मिक गुरु म्हणजेच गुरुग्रंथ साहिबामध्ये मांडलेले त्यांची जे वचन किंवा जे मांडलेले वेगवेगळे जे काही भक्ती मार्ग, त्यामध्ये जे काही वैदिक धर्माशी निगडीत असणारे म्हणजे जे काही वेगवेगळे महाराष्ट्रामधील पंथ होते, वारकरी संप्रदाय असेल, या वारकरी संप्रदायाच्या ज्या साधूने किंवा वेगवेगळ्या साधू संतांनी मांडलेलं मत हे गुरुग्रंथ साहिबामध्ये सुद्धा संकलित झालेलं आहे. त्याचबरोबर गुरुग्रंथ साहिबामध्ये या 10 गुरूंनी मांडलेलं विविध तत्वज्ञान गुरु नानकापासून ते गुरु गोविंद सिंहापर्यंत ज्या 10 गुरूंनी मांडलेलं तत्वज्ञान हे गुरुग्रंथ साहिबामध्ये आढळून येतं. त्यामुळे या विविध भाषेतील, विविध प्रांतातील असणाऱ्या भाषा आणि त्यामुळे असणारं लिखाण या ग्रंथावरून समजतं. त्याच्यानंतर बंगाली साहित्यामध्ये राजमाता चंपक विजय नावाच्या
विजय नावाचा ग्रंथ लिहिला गेला. त्याचबरोबर कृष्णमाला लिहिला गेला. महाराष्ट्र पुराण लिहिलं गेलं. गुजराती भाषेमध्ये कुमारपाल चरित्र व देशी नाम माला नावाचा ग्रंथ, मेघदूत नावाचं जे काव्यरचना, तेलुगू साहित्यामध्ये सोमदेव लिखित साहित्य, असे साहित्य म्हणजेच विविध प्रांतातलं विविध भागातले साहित्याची निर्मिती ही त्यांनी त्या तत्कालीन स्थितीमध्ये करून देण्यास प्रारंभ केला. आणि हीच माहिती म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये म्हणजे त्या काळाची माहिती विविध साहित्याच्या स्वरूपात विविध भाषेच्या स्वरूपात मिळण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे स्थानिक किंवा प्रांतीय भाषेचा इतिहास, समग्र इतिहास पुढे येण्यास प्रारंभ झाला. आणि त्याचाच परिणाम म्हणजे आपल्या सर्व भारतामधल्या किंवा जो भारताचा इतिहास समजून घेताना विविध ठिकाणचा इतिहास काव्य स्वरूपात, पद्य स्वरूपात, गद्य स्वरूपात म्हणजे हे मांडण्यात आला गेला. आणि त्यामध्ये असणारी माहिती ही भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण दुवा ठरला. आणि या लेखकाने किंवा या ज्या काही साधू संतांनी मांडलेले जे काही ग्रंथ हे कोणत्या कालखंडात आणि त्या कालखंडामधल्या असणाऱ्या जे काही शासकांची जी राजसत्ता आणि त्यांनी केलेले जे काही विविध धर्मासाठी विविध बाबीसाठी केलेलं काम हे तत्कालीन स्थितीमध्ये या विविध भाषेच्या माध्यमातून आजच्या स्थितीमध्ये त्या कालखंडातला इतिहास कसा होता किंवा तो प्रांत किंवा भाषा कशा पद्धतीने मांडल्या गेल्या हे आजच्या स्थितीमध्ये या साहित्याच्या माध्यमातून समजण्यास मदत होते. म्हणून विविध भाषेतील साहित्य हे सुद्धा वाङ्मयीन साधने हे महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर नंबर 5चा पॉईंट आहे नाटके. आजच्या स्थितीमध्ये सुद्धा आपण मनोरंजनासाठी जे चित्रपट किंवा जे विविध साधने किंवा माहिती पाहण्यास प्रारंभ करतो, तशाच पद्धतीने जसं आजच्या स्थितीमध्ये सुद्धा नाटकाचे प्रयोग केले जातात किंवा नाटकं वेगवेगळ्या जीवनावर आधारित किंवा सांस्कृतिक बाबीमध्ये समाविष्ट असतात. त्यामध्ये धार्मिक बाबी असतील, सामाजिक असतील, राजकीय अशा विविध भागावर किंवा त्याचा जीवनपट तयार करून नाटकाची निर्मिती केली जाते. ही सर्व नाटके तत्कालीन स्थितीमधले एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखली जातात. आणि या नाटकातून समाजातली जी काही विविध विषमता म्हणजेच जे काही 4 वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र याच पद्धतीने जे काही वेदाची रचना, त्याचबरोबर वेदावर केलेलं भाष्य असेल किंवा समाजातली स्त्रियांची स्थिती असेल, राजकीय स्थितीचा विचार करता विविध राजपरंपरा, राजघराणे, त्याचबरोबर जे काही आर्थिक परिस्थितीचा विचार करता समाजातली किंवा समाजामध्ये असणाऱ्या विविध घटकांची माहिती, आर्थिक उत्पादन या विविधांगी बाबी ह्या नाटकाच्या स्वरूपामध्ये नाट्य स्वरूपात मांडण्याचं काम त्या काळामध्ये घडून आलं गेलं. आज सुद्धा नाट्य स्वरूपामध्ये विविध नाट्य स्वरूपात मांडलेल्या बाबी या समाजाशी निगडीत असणाऱ्या बाबी असतात. त्या स्वरूपात तशाच पद्धतीच्या कालखंडामध्ये विविध नाटके लिहिली गेली. ती नाटके म्हणजेच तो कालखंड आणि त्या कालखंडामध्ये झालेल्या घटना घडामोडीची माहिती देतात. त्याच्यामध्ये हर्षवर्धनांचे जे काही नाटक, हर्षवर्धन या राजाने लिहिलेले नाटकं म्हणजे रत्नावली असेल, प्रियदर्शिका व नागानंद ही नाटके त्यांनी लिहिली, हर्षवर्धन नंबर 1. त्याच्यानंतर भवभूती नावाच्या लेखकाने मालती माधव नावाचं ग्रंथ लिहिला, महावीर चरित्र लिहिलं. त्याच्यानंतर राजशेखर नावाच्या व्यक्तीने बालभारत नावाचा ग्रंथ लिहिला, त्याचबरोबर बालरामायण, त्याचबरोबर सोमदेवाचे ललित विग्रहराज नावाचा नाटक. आणि या नाटकामधून तत्कालीन काळाचा इतिहास समजून येण्यास मदत होते. आता या नाटकाचा विचार करता रवी वर्मन नावाच्या व्यक्तीने पद्मभ्युदय नावाचं एक नाटक लिहिलं. त्याच्यानंतर गंगाधर नावाच्या एका लेखकाने किंवा नाटककाराने गंगादास प्रताप विलास नावाचं नाटक लिहिलं. जयसिंह सुरी नावाच्या व्यक्तीने हमीद मदमर्दन नावाचं नाटक लिहिलं. बाण नावाच्या नाटककाराने पार्वती परिणय नावाचं नाटक लिहिलं. विद्यानाथ नावाच्या नाटककाराने तत्कालीन स्थितीमध्ये प्रतापरुद्र कल्याण नावाचं नाटक लिहिलं. आणि रूप गोस्वामी नावाच्या नाटककाराने विदग्ध माधव नावाचं नाटक लिहिलं.
अशा नाटकाच्या स्वरूपाचा विचार करता ही नाटके काही धार्मिक धर्माशी निगडीत होते, काही सामाजिक स्थितीशी निगडीत होते, काही विषमतेशी निगडीत होते, काही राजकीय पार्श्वभूमीशी निगडीत होते आणि ही सर्व नाटके तत्कालीन स्थितीमधल्या विविधांगी बाबी या समाजाचं स्वरूप किंवा समाजाच्या बाबी महत्त्वपूर्ण मांडण्याचं काम केलं गेलं आणि या मांडणीवरूनच तत्कालीन इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण दुवा म्हणजेच ही नाटके ही महत्त्वपूर्ण दुवा ठरली गेली. त्याच्यानंतर नंबर 6चं पॉइंट म्हणजे व्याकरणावरील ग्रंथ. आज आपण ज्या भाषा पाहतो किंवा मराठी भाषा किंवा संस्कृत भाषा पाहतो, या प्रत्येक मराठी असेल, मराठी भाषा असेल, त्याच्यानंतर हिंदी भाषा असेल, इंग्रजी भाषा असेल, या प्रत्येक भाषेचं जे व्याकरणाचं स्वरूप असतं त्याच पद्धतीने मराठी भाषेचं किंवा संस्कृत भाषेमधल्या व्याकरणावर आधारित विविध ग्रंथाची निर्मिती झाली आणि या आधारेच ज्या भाषेची शैली किंवा भाषेचं मांडणी करताना जे नियम असतात किंवा या व्याकरणाच्या आधारे भाषेला एक मूर्त स्वरूप, भाषेला एक योग्य रूप, अलंकारित भाषा निर्माण करण्यासाठी किंवा या भाषेला एक सुरळीतपणा किंवा योग्य मांडणी करण्यासाठी ज्या व्याकरणाचा वापर केला जातो, हे व्याकरणावर आधारित ग्रंथ म्हणजेच पाणिनी नावाच्या व्यक्तीने अष्टाध्यायी नावाचा जो ग्रंथ मांडला. त्याचबरोबर कात्यायन आणि पतंजलीचं लेखन असेल, त्यामध्ये शक्तायन व्याकरण, त्याचबरोबर हेमचंद्र यांनी लिहिलेलं हेम व्याकरण, याशिवाय अमरकोश नावाचं जे काही व्याकरणावर आधारित ग्रंथ, अभिधान चिंतामणी नावाचा ग्रंथ, रत्नमाला नावाचा ग्रंथ, त्याबरोबर महाभाष्य, सिद्धांत कौमुदी इत्यादी व्याकरणावरील ग्रंथातून तत्कालीन इतिहासावर तर प्रकाश पडतोच, पण त्या स्थितीमध्ये ज्या काही भाषा निर्मिती झाल्या, या भाषा निर्मितीची योग्य वाटचाल किंवा मांडणी करण्यासाठी त्यांना योग्य असं मूर्त स्वरूप, ज्या भाषेमध्ये एक व्यवस्थित स्वरूप निर्माण करण्यासाठी म्हणून या व्याकरणाचा किंवा भाषेची निर्मिती कशी असावी, त्या भाषेच्या विविध बाबी या मांडण्याचं काम, शुद्ध स्वरूपात मांडण्याचं काम या व्याकरण आधारित ग्रंथावरून झालं आणि हे ग्रंथ मांडले गेले. त्या ग्रंथाच्या आधारेच पुढे काव्य स्वरूपात किंवा पद्य स्वरूपात, गद्य स्वरूपात मांडले गेलेले ग्रंथ हे व्याकरणाचा आधार घेऊन या बाबीचा किंवा या सिद्धांताचा वापर केला जाऊ लागला. आजच्या स्थितीमध्ये जर विचार केला तर मराठी भाषा असेल, या भाषेला जे व्याकरणाचं स्वरूप निर्माण झालं, हे व्याकरणाचे नियम किंवा त्याच्यामध्ये असणारे विविध बाबी भाषेला अलंकारित स्वरूप किंवा योग्य अशी मांडणी करण्यासाठी म्हणून या व्याकरण ग्रंथाची मांडणी करण्यात येऊ लागली आणि त्याचा वापर पुढे होण्यास प्रारंभ झाला. आणि ह्या ग्रंथकारांनी मांडलेली माहिती म्हणजेच त्यांना राजाश्री मिळालेल्या ज्या काही राजवंश असेल, राजे असतील किंवा त्यांच्या समकालीन असणारे जे काही राजसत्ता गाजवणारा वर्ग असेल, या सर्वांची माहिती काही प्रमाणात या व्याकरणाच्या ग्रंथामध्ये आढळून येते आणि या व्याकरणाच्या ग्रंथामध्ये असणारे विविध उदाहरण असतील किंवा जे दाखले दृष्टांत दिले गेले आहेत, ते दृष्टांत हे त्या काळामध्ये घडून गेलेल्या विविध स्वरूपाच्या कथा असतील, कादंबऱ्या असतील किंवा त्या काळामध्ये घडलेल्या घटनेचं स्वरूपात मांडले गेलेलं लिखाण हे व्याकरण आधारित ग्रंथामध्ये लिखित स्वरूपात मांडलं गेलं. त्यावरून सुद्धा तो कालखंड, त्या काळातल्या विविध घटना, बाबी आणि विविध जे राजा किंवा जे काही राजसत्ता वर्ग गाजवणाऱ्या वर्गाचं जे उपाध्या असतील, पदव्या असतील, त्यांचं क्षेत्र असेल, त्या क्षेत्रावर आधारित त्यांची नावाची रचना असेल किंवा त्या जो प्रदेश आहे त्या प्रदेशावरच्या आधारे त्यांना दिले गेलेल्या उपाध्या असतील, हे सर्व जे काही माहिती ही व्याकरण आधारित ग्रंथाच्या स्वरूपात मांडण्याचं काम ह्या तत्कालीन स्थितीतल्या लेखक असतील किंवा जे काही व्याकरणकार असतील यांनी मांडण्याचं काम केलं. म्हणून व्याकरणावर आधारित ग्रंथ हे जे काही ग्रंथ मांडले गेले हे भाषेसाठी म्हणजेच जे काही भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी वाङ्मयीन स्वरूपात मधलं एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखलं जातं. तर आजच्या आपल्या या भागामध्ये आपण जवळपास 4 पॉइंट समजून घेतलं. त्याच्यामध्ये आज समजून घेतलेल्या भागापर्यंत म्हणजे काल आणि आजच्या स्वरूपामध्ये जवळपास 6 पॉइंट पूर्णपणे संपले. नंबर 1चा पॉइंट म्हणजेच
जे काही फारसी भाषेतील साधने. नंबर 2 धार्मिक वाङ्मय. त्याच्यानंतर नंबर 3 संस्कृत भाषेतील साधने. नंबर 4 विविध भाषेतील साहित्य. नंबर 5 नाट्य स्वरूपात म्हणजे नाटके. नंबर 6 व्याकरणावर आधारित ग्रंथ. या 6 जे काही पॉईंट पाहिले, या पॉईंटवरून आपल्याला जे काही वाङ्मयीन साधने किंवा वाङ्मयीन माहिती मिळण्यास मदत होते. त्याच्यानंतर जे उर्वरित जे राहिलेले भाग म्हणजे उद्याच्या भागामध्ये आपण पूर्णपणे माहिती पाहणार आहोत.